नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये नाशिककरांसाठी नेक्स्ट जेन ॲडव्हान्स IVF लॅप्रोस्कोपी अँड कॉस्मेटॉलॉजी सेंटरचा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे तसेच मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलन करत नेक्स्ट जेन IVF सेंटरचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी डॉक्टर अजित बोरस्ते, डॉक्टर चैताली बोरस्ते, डॉक्टर उमेश मराठे, डॉक्टर मनीषा मराठे, डॉक्टर आदिती पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी नाशिकच्या आमदार सौ देवयानी फरांदे, आमदार सौ सीमा हिरे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, सुनील डिकले, रंजन ठाकरे, माजी नगरसेवक अजय बोरस्ते यांच्यासह नाशिकमधील नामांकित डॉक्टर तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शुभारंभ प्रसंगी नितीन ठाकरे यांनी पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। नेक्स्ट जेन या हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे उद्घाटन संपन्न झालेले डॉक्टर अजित बोरस्ते आणि डॉक्टर चैताली बोरस्ते यांच्या या दवाखान्याच्या निमित्तानं सर्व पेशंट्सची अतिशय चांगली सोय होणार आहे। याच्यामध्ये IVF सेंटर स्थापित करण्यात आलेलं आहे। ज्या महिला आणि पुरुषांना अपत्य होण्याकरता काही अडचणी येत असतात त्या निमित्तानं याच्यातनं तो मार्ग सोडवता येऊ शकतो आणि स्वतःच्या शरीरातील भागांपासूनच या ठिकाणी जे मुलगा किंवा मुलगी ही त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकते। त्याचबरोबर या ठिकाणी जे ब्युटिफिकेशन सेंटरसुद्धा आहे त्या निमित्तानं हेअर ट्रान्सप्लांट असो किंवा चेहऱ्यावरतील सुरकुत्या कमी करण्याचं काम असो, स्किनचा टोन बदलण्याचं काम असो, या सगळ्या शस्त्रक्रियासुद्धा या हॉस्पिटलमध्ये होणार आहेत। त्यामुळे नाशिककरांकरता ही एक अतिशय चांगली पर्वणी आहे आणि गंगापूर रोडसारख्या मध्यवस्तीमध्ये गंगापूर नाक्यावरती हे हॉस्पिटल या ठिकाणी होतं आहे। याचं नावच नेक्स्ट जेन म्हणजे नेक्स्ट जनरेशन, पुढच्या पिढीला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सगळ्या सुविधा या हॉस्पिटलमध्ये होत आहे। मी या दोघांना डॉक्टर अजित आणि डॉक्टर चैताली यांना मनापासून शुभेच्छा देतो। सर्व नागरिकर या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। या निमित्ताने दोघांना एकच विनंती करेन की सर्व पेशंट्सला परवडतील अशा दरामध्ये हे उपचार आपण या ठिकाणी द्यावेत। अलीकडे पॉश हॉस्पिटल झाल्यानंतर बऱ्याच वेळा डॉक्टरांच्या फीमध्ये बऱ्यापैकी वाढ होते, परंतु बोरस्ते परिवार हा सर्वसामान्य निफाड तालुक्यातला असल्यामुळे आणि सर्वांची माहिती असल्यामुळे ते नक्कीच पेशंटचासुद्धा विचार करतील। या हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा। तसेच यावेळी माजी आमदार नाना बोरस्ते यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला। तसेच आलेल्या पाहुण्यांचे माजी आमदार माई कदम, यतीन कदम, माजी नगरसेवक सचिन मराठे, डॉक्टर रोहन पाटील, किरण बोरस्ते, डॉक्टर आदिती पाटील यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले। IVF सेंटर सुरू केल्यामुळे नाशिककरांसाठी आनंदाची बाब असून नाशिककरांना या सेंटरचा नक्कीच फायदा होणार असल्याचे प्रतिपादन केले व सर्व डॉक्टरांना पुढील वाटचालीसाठी आमदार सीमा हिरे यांनी शुभेच्छा दिल्या। आज 1 जानेवारी आमचे मार्गदर्शक आणि माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांचे चिरंजीव आणि त्याचबरोबर माजी आमदार मंदाकिनीताई कदम यांचे जावई असं नातं असलेलं ह्या हॉस्पिटलचा नेक्स्ट जेन या हॉस्पिटलचा आज शुभारंभ होतो आहे। आजचा दिवस हा अतिशय चांगला आहे कारण वर्षाची सुरुवात आज होते आहे 2024ची आणि मी डॉक्टर उमेश आणि डॉक्टर नितीन यांना खूप मनापासून शुभेच्छा देते की आज त्यांनी एक डर्मेटॉलॉजी त्याचबरोबर IVF सेंटर हे दोन्ही इथे सुरू केलं आहे। हा जर परिसर बघितला तर अतिशय मोक्याचा आणि मध्यवर्ती आहे कारण जुना गंगापूर नाका आहे आणि त्यामुळे आपण बघतो की रोज नवीन हॉस्पिटल ज्यावेळेला येतात त्यावेळेला त्यांची आवश्यकता तिथे असते आणि त्यामुळे इथल्या परिसरातील लोकांना एक चांगलं रुग्णालय इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचा आभार मानते। त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते। सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा। धन्यवाद। नेक्स्ट जेन ॲडव्हान्स सेंटरमध्ये फर्टिलिटी क्लिनिक आणि IVF सेंटर, लॅप्रोस्कोपी सेंटर आणि कॉस्मेटॉलॉजी सेंटर आणि गायनोकॉलॉजिक इत्यादी सुविधा असून आता आपल्या वैवाहिक जीवनात वंधत्वापासून निराश झालेल्या जोडप्यांनी काळजी न करता नेक्स्ट जेन ॲडव्हान्स IVF एंडोस्कोपी अँड कॉस्मेटिक सेंटरला भेट देऊन वंधत्वापासून तर सौंदर्यापर्यंत नेक्स्ट जेनमधून सेवा घेता येणार आहे। नाशिककरांसाठी नव्याने सुरू केलेल्या हॉस्पिटलबाबत डॉक्टर अजित बोरस्ते,
डॉक्टर उमेश मराठे, डॉक्टर अदिती पाटील यांनी अधिक माहिती दिली. नमस्कार, डॉक्टर उमेश मराठे. मी लॅप्रोस्कोपिक सर्जन व IVF स्पेशलिस्ट आहे. आज आम्ही नेक्स्ट जेन हे आमच्या नवीन व्हेंचरचं ओपनिंग करत आहोत आणि इथे वर्ल्ड क्लास ज्या काही IVFमधली नवीन गोष्टी आहेत त्या आम्ही ते सुरू करत आहोत. त्याचबरोबर गंगापूरसारख्या एरियात जिथे म्हणजे किमतीचा खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण की IVF ही खूप कॉस्टली ट्रीटमेंट आहे, असा जो काही गैरसमज आहे तो दूर करण्यासाठी आणि एक लिमिटेड अमाऊंटमध्ये आपली IVF व्हावी आणि जी काही स्त्री आहे जिला काही अपेक्षा आहे मला आई व्हायचं आहे ते इथे तिचं स्वप्न नक्कीच आम्ही पूर्ण करणार. तर या नवीन सेंटरला मला असं वाटतं सगळ्यांनी भेट दिली पाहिजे. त्याबरोबर डॉक्टर चैताली आहेत इथे, डॉक्टर मनीषा आहेत. तर नक्कीच तुम्ही येऊन इथे आपली ट्रीटमेंट करून घेऊ शकता. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर अजित बोरस्ते. मी गायनेकोलॉजिस्ट प्लस लॅप्रोस्कोपिक सर्जन. नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आम्ही 5 जणांची टीम मिळून नवीन हॉस्पिटल जे सुरू केलं आहे, नेक्स्ट जेन ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी, कॉस्मेटॉलॉजी आणि IVF. लॅप्रोस्कोपीमधल्या जे काही दुर्बिणीद्वारे जे काही शस्त्रक्रिया होतील त्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया इथे या होतात. आत्ता ज्या काही नवीन पद्धतीने स्कोपीच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील, स्त्रियांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व आपण ह्या सुविधा इथे आपण उपलब्ध करून देत आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अदिती पाटील आहे. मी नेक्स्ट जेन इथे डर्मेटॉलॉजिस्ट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे. आमचं आज ओपनिंग आहे 1 जानेवारी निमित्त आणि आमच्या इथे व्हेरियस ट्रीटमेंट्स होतात. तर वन ऑफ द ट्रीटमेंट्स आर लाईक ज्यांना पिंपल्स असतील, ज्यांना लेझर हेअर रिमूव्हल करायचे असतील, ज्यांना खड्डे असतील पिंपल्सचे, तर त्या सगळ्यांच्या ट्रीटमेंट्स आम्ही करतो. ज्यांना वांग असेल, मेलाझ्मा असेल, सगळ्यांच्या गोष्टींच्या इथे नवीन नवीन ट्रीटमेंट्स होत असतात. थँक्यू. जागर महाराष्ट्र न्यूजसाठी अविनाश शिरसाट.